तर पहा आपण काल जो आहे कालच्या याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस बघितलेला आहे. आता दोन प्रिन्सिपल घेतले आपण. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस घेतलेला होता आपण. एक परपेंडिक्युलर ॲक्सिसचा प्रिन्सिपल घेतलेला होता आपण. आता यामध्ये प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस जो घेतला आपण एक थोडंसं समरी सांगतोय मी तुम्हाला, कारण याचं ॲप्लिकेशन बघायचे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस काय घेतलेला होता तो बघू. यामध्ये आपण एखादा प्लेन लॅमिना बॉडी घेतलेली आहे. इट इज अप्लिकेबल फॉर प्लेन लॅमिना बॉडी. एखादी प्लेन लॅमिना बॉडी जर असेल तर या प्लेन लॅमिना बॉडीला आपल्याला हे अप्लाय करता येतं प्रिन्सिपल. ज्यामध्ये जर समजा आपल्याला या बॉडीच्या प्लेनमध्ये दोन आपण ॲक्सिस घेतले, हा एक्स ॲक्सिस घेतला आणि हा वाय ॲक्सिस घेतला आणि ओ या पॉईंटच्या ठिकाणी ते मीट होतात. आयच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स असेल आणि वायच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय असेल. तर या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो ओ. या ओ मधून पास होणारा एक परपेंडिक्युलर ॲक्सिस घेतला आपण झेड ॲक्सिस. मी जो या पेनच्या डायरेक्शनला घेतला. मी इंडिकेट करताना डायग्राम मध्ये या पद्धतीने इंडिकेट करतो. आणि याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड आहे. म्हणजे ऍक्च्युली झेड ॲक्सिस हा असा आहे पेनच्या डायरेक्शनला. या डायरेक्शनला याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड असेल तर आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस काय सांगतो आपल्याला, तर आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. Iz is equals to Ix plus Iy. Means mi of a body about a perpendicular axis is the sum of mi of body about two mutually perpendicular axes in the plane of lamina intersecting at a point where the perpendicular axis cuts the lamina. तर हा जो प्रिन्सिपल आहे याला आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हटलेलं होतं. यामध्ये एक लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दिस टू ॲक्सिस मस्ट बी लाई इन द प्लेन ऑफ द लॅमिना. म्हणजे या लॅमिनाच्या प्लेन मध्ये असायला पाहिजे दोन्ही. आणि हा जो झेड ॲक्सिस आहे हा झेड ॲक्सिस त्या बॉडीला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे जो रिझल्टंट असेल मोमेंट ऑफ इनर्शिया तो नेहमी परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या अबाउट असेल. म्हणजे बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतील आणि हे दोन बॉडीच्या लॅमिनावर असतील. तर हा झाला आपला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. नेक्स्ट पण आपण बघितला होता प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. काल आपण प्रूव्ह सुद्धा केलं होतं हे. द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये आपण एक बॉडी घेतली आणि लक्षात घ्या हे जे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल एनी बॉडीला अप्लाय होतं. म्हणजे कोणत्याही बॉडीला अप्लाय करता येईल आपल्याला. नॉट नेसेसरी प्लेन लॅमिना बॉडी पाहिजे. 3 डायमेन्शनल बॉडी असेल तरी चालेल, 2 डायमेन्शनल बॉडी असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे जसा पेन आहे पेनला सुद्धा अप्लाय करता येईल. एखादा पेज घेतला आपण त्याला सुद्धा अप्लाय करता येईल. मग हा जो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आहे तो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय सजेस्ट करतो आपल्याला. आपण समजा या बॉडीचा हा एक सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास मधून पास होणारा एक ॲक्सिस आहे. याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी आणि ओ पासून याच्या एवढ्या डिस्टन्सवर एक पॉईंट घेतला आपण. ज्या पॉईंटला म्हटलं आपण सेंटर पासून याच्या एवढ्या डिस्टन्सवर एक पॉईंट घेतला आपण ओ. आणि याला पॅरलल ॲक्सिस जर काढला आपण म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणारा जो ॲक्सिस आहे त्यालाच एक पॅरलल ॲक्सिस काढतोय मी. हा पॅरलल ॲक्सिस काढलेला आहे. तर हा पॅरलल ॲक्सिस आहे जो सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ॲक्सिसला पॅरलल आहे. मग या ठिकाणी याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ असेल आणि पूर्ण बॉडीचा मास जर एम असेल. यांच्यामधलं रिलेशन काय सजेस्ट करतं की आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. वेअर एम इज द मास ऑफ द बॉडी अँड एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आणि इथं लक्षात घ्या नेहमी सेंटर ऑफ मास मधनं पास होणारा जो ॲक्सिस आहे त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा नेहमी या साईडलाच असेल. एम एच स्क्वेअर सोबत त्याची ॲडिशन होईल. आणि सेंटर ऑफ मासच्या व्यतिरिक्त जो दुसरा पॉईंट असेल तो दुसरा पॉईंट म्हणजे रिझल्टंट मोमेंट ऑफ इनर्शियाची साईड असेल ते म्हणजेच आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता हे दोन्ही प्रिन्सिपल आपल्याला अप्लाय करायचे आहे. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अँड प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस दोन्ही प्रिन्सिपल आपल्याला अप्लाय करायचे आहेत. एक शॉर्टमध्ये आपण नोट म्हणून अप्लिकेशन घेऊ कारण यावर नीटच्या एक्झाममध्ये आणि जेडब्ल्यूच्या एक्झाममध्ये एक्झाम्पल्स येतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं बोर्डबुकमध्ये नाही आहे ते अप्लिकेशन्स पण याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्यामुळे आपण थोडंसं याचे 2 अप्लिकेशन घेऊ आणि 2 अप्लिकेशनवरनं समजून घेऊ की हे दोन्ही प्रिन्सिपल जे आहेत ते कसे अप्लाय करता येतील आपल्याला. यामध्ये आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण एम आय ऑफ डिस्क ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी आपण काढलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क एम आय ऑफ ए डिस्क आपण काढलेला आहे. अशी डिस्क ज्याचं मास एम आहे ज्याची रेडियस आर आहे आणि यातला आपण फर्स्ट ॲक्सिस घेतला होता. एक डेरिवेशन घेतलेला आहे आपण
MI of a disk about a transverse axis passing through its center. म्हणजे त्याच्या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस बनतो ट्रान्सवर्स असेल, म्हणजे त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. म्हणजेच आपण डेरिव्हेशन बघितलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. ही डिस्क घेतली आपण, त्या डिस्कचं मास आहे m, त्या डिस्कची रेडियस आहे r, आणि एक ऍक्सिस घेतला आपण जो त्याच्या सेंटर मधनं पास होतो, पासिंग थ्रू इट सेंटर, आणि ट्रान्सवर्स आहे म्हणजे याच्या बोर्डच्या प्लेनला, या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे या पद्धतीने. इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क, म्हणजे डिस्कची प्लेन आहे, या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा असा ऍक्सिस आहे तो. तर या ठिकाणी हा एक ऍक्सिस घेतला आपण, याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. mr²/2 MI ऑफ ए डिस्क अबाउट ए ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. तर त्याची व्हॅल्यू किती असते, तर त्याची व्हॅल्यू असते mr²/2. आणि लक्षात घ्या डिस्कचा सेंटर म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास सुद्धा असतो, ही लक्षात घ्या. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती आहे, तो आहे mr²/2. त्याला असे म्हणतात MI ऑफ ए डिस्क about an axis passing through its center and perpendicular to its plane. Perpendicular to its plane म्हणजे त्याला आपण ट्रान्सवर्स ऍक्सिस म्हणतो. तर त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आपण काढलेला आहे. आता पहा आपल्याला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस कसं अप्लाय करता येईल. आता जर मला समजा मी हा ऍक्सिस बदलला आणि हा ऍक्सिस चेंज करून मी जर तो ऍक्सिस याच्या एज मधून पास केला, म्हणजे सेकंड एक्सप्रेशन काढतोय मी याच्यासाठी. हा फर्स्ट एक्सप्रेशन झालं MI ऑफ ए डिस्क अबाउट ए ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. हे फर्स्ट अप्लिकेशन झालं. हे फर्स्ट अप्लिकेशन किंवा आपण फर्स्ट जे डेरिव्हेशन आहे ते ऑलरेडी फॉर्म्युला काढलेला आहे आपण, इंटिग्रेशनची मेथड यूज करून हा फॉर्म्युला काढलेला. आता दुसरा फॉर्म्युला काढायचा आपल्याला. तीच डिस्क घेतली आपण, फक्त ऍक्सिस ऑफ रोटेशनचं लोकेशन बदललं आपण. ऍक्सिस ऑफ रोटेशन आता मी सेंटर मधून पास होणारा घेत नाही, आता मी घेतो याच्या एका कॉर्नर पासनं, एका एज पासनं पास होणार. याला म्हणतात ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स एज. हा ट्रान्सवर्स ऍक्सिस आहे जो त्याच्या एज मधून पास होतो, लक्षात घ्या. किंवा टँजंट म्हणता येईल त्याला. इट इज अ टँजंट परपेंडिक्युलर, इट इज ए टँजंट पासिंग थ्रू इट्स एज और पासिंग थ्रू इट्स एंड. एका एंड मधून किंवा त्याच्या एज मधून पास होणारा एक ट्रान्सवर्स ऍक्सिस आहे किंवा टँजंट आहे. मग आता अशा केसमध्ये किंवा असंही म्हणता येईल टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणून आपण पुढचं डेरिव्हेशन आहे MI ऑफ ए डिस्क अबाउट ए टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी टँजंट आहे. टँजंट माहिती आहे तुम्हाला, ही टँजंट आहे याची. ही टँजंट कशी आहे पहा, लक्षात घ्या. ही टँजंट याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. एक टँजंट अशी काढता येते आपल्याला की याच्या प्लेनला पॅरलल असेल. याच्या प्लेनला पॅरलल असेल म्हणजे या पद्धतीनं इथं काढता येईल आपल्याला. ही टँजंट जी असेल ही याच्या प्लेनला पॅरलल आहे, ही टँजंट जी याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. मग आता याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढता येईल आपल्याला जो माहिती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो हा ट्रान्सवर्स ऍक्सिसच्या अबाउट माहिती आहे, जो सेंटर मधून पास होतो. त्याची व्हॅल्यू काय आहे, तर हा पॉईंट C आहे, सेंटर ऑफ मास आहे तो डिस्कचा. याच्यामधून पास होणारा ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे, इट इज mr²/2. त्याला आपल्याला IC म्हणता येईल बिकॉज दिस ऍक्सिस पासेस थ्रू द सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आहे, म्हणून याची व्हॅल्यू IC ची व्हॅल्यू mr²/2. आता पुढे मी या पॉइंटला O म्हणतो आणि याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IO. आता मी असं का म्हटलं, कारण इथे तुम्हाला क्लिअरली दिसतंय की दोन ऍक्सिस एक दुसऱ्याला पॅरलल आहे. मग तुम्ही पॅरलल ऍक्सिसचं प्रिन्सिपल वापरू शकता. आणि हे जे डिस्टन्स आहे दोन पॅरलल ऍक्सिस जे आहे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स h जे r एवढं असेल, रेडियस एवढं असेल, ही या डिस्कची रेडियस आहे. आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते रेडियस एवढं असेल. मग आता बाय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस पॅरलल ऍक्सिसचं प्रिन्सिपल जर आपण वापरलं तर काय होईल, आपल्याला मिळेल IO इक्वल्स टू IC प्लस MH².
IO equals to IC plus MH square. This is the principle of parallel axis. मग आता यामध्ये व्हॅल्यू ठेवा. IC ची व्हॅल्यू काय आहे? यामध्ये IC ची व्हॅल्यू आहे mr स्क्वेअर बाय 2 आणि प्लस m इंटू, आता याची व्हॅल्यू काय आहे? याची व्हॅल्यू r म्हणजे r स्क्वेअर. आता तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याला सिम्प्लिफाय करायचं आहे, बेस सेम करा. बेस सेम करण्यासाठी याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे त्याला लिहिता येईल आपल्याला mr स्क्वेअर बाय 2 प्लस मी या टर्मला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो म्हणजे mr स्क्वेअर बाय 2 बेस सेम आहे 2 mr स्क्वेअर बाय mr स्क्वेअर प्लस 2 mr स्क्वेअर दॅट इज 3 mr स्क्वेअर म्हणजे 3 mr स्क्वेअर बाय 2. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे ही टँजंट घेतली आपण जी त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. तो काढला आपण. इट इज 3/2 mr स्क्वेअर. म्हणजे सांगायचा अर्थ हा की प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस अप्लाय केला आपण. हे ॲप्लिकेशन आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचं. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर मधून पास होणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट जर माहिती असेल आणि दुसरा कोणताही ॲक्सिस मी तुम्हाला दिला तर त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल तुम्हाला. जर तुम्हाला म्हटलं की याची एज आणि सेंटर यांच्या मधात एखादा ॲक्सिस काढला आपण ते सुद्धा काढता येईल. याची व्हॅल्यू बदल, याची व्हॅल्यू r/2 येईल. मग त्या केसमध्ये इथं r/2 सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. म्हणजे कोणताही ॲक्सिस जर तुम्हाला दिला त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल तुम्हाला. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस अप्लाय केला आपण. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अप्लाय करता येईल आपल्याला. कसा अप्लाय करता येईल पहा. हाच मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण, फक्त ॲक्सिस चेंज करू. आता अबाउट डायमीटर म्हटलं आपण याच्या ऐवजी mr ऑफ ए डिस्क अबाउट एनी डायमीटर, कोणताही डायमीटर घ्यायचं. थर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क नंबर 3. आता mr ऑफ ए डिस्क अबाउट एनी डायमीटर. आता डायमीटर कोणताही घ्या डिस्कचा. डिस्क त्याच्या अबाउट सिमेट्रिक असते त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक डायमीटरच्या अबाउट सेम राहणार आहे. मग मी डिस्क घेतली, एक डिस्क घेतली आणि या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला याच्या अबाउट माहिती आहे, सेंटर ऑफ मासच्या अबाउट माहिती आहे, त्याची व्हॅल्यू mr स्क्वेअर बाय 2 आहे. म्हणून मी तो पहिल्यांदा काढून घेतो. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे आणि याची व्हॅल्यू काय आहे तर याची व्हॅल्यू आहे mr स्क्वेअर बाय 2. आता पुढे मी याचे डायमीटर काढतोय. मी 2 डायमीटर काढतोय. मी हा एक डायमीटर काढला, डिस्कचा एक डायमीटर काढला. मी दुसरा एक डायमीटर काढतोय जो याला परपेंडिक्युलर असेल. दीज आर द 2 डायमीटर्स. यापैकी हा जो डायमीटर आहे हा डायमीटर याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणून मी त्याला झेड ॲक्सिस म्हणतो. आणि ऑलरेडी आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये जो परपेंडिक्युलर ॲक्सिस असतो त्याला झेड ने इंडिकेट करतो. हा झेड आहे. आता हे जे 2 ॲक्सिस आहेत हे दोन्ही ॲक्सिस याच्या प्लेन मध्ये आहे. मी याला x म्हणतो, याला y म्हणतो. याच्या अबाउटचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो असेल Ix. याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो असेल Iy. आणि एक लक्षात घ्या इथं Ix इक्वल्स टू Iy असेल. का? कारण x आणि y हे दोघेचे डायमीटर आहे. डायमीटरच्या अबाउट डिस्क जे असते सिमेट्रिक असते. म्हणजे कोणताही डायमीटर घेतला तर डिस्क सिमेट्रिक राहील. त्यामुळे या ठिकाणी दोघांच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल. आणि मी समजा त्याला आयडी ने इंडिकेट केलं. लेट अस कन्सिडर इट इज आयडी. आयडी मीन्स mr ऑफ ए डिस्क अबाउट डायमीटर. डी फॉर डायमीटर. mr ऑफ ए डिस्क अबाउट एनी डायमीटर. कारण दोघे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस दोघे डायमीटर आहे. मग डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो आयडी ने इंडिकेट केला मी, दोन्ही सारखे असतील. आणि हा झेड ॲक्सिस आहे जो याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणून या ठिकाणी याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दर्शवतो आपण? Iz ने. आता तुम्ही आता प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अप्लाय करायचं बाय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. परपेंडिक्युलर ॲक्सिसचं प्रिन्सिपल यूज करा. बाय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस काय म्हणता येईल आपल्याला पहा. तर Iz इज इक्वल्स टू Ix प्लस Iy. Iz इक्वल्स टू Ix प्लस Iy. यामध्ये Ix आणि Iy ची व्हॅल्यू काय? Ix आणि Iy आर इक्वल टू Id. दॅट मीन्स Id प्लस Id. That means Iz is equals to Id plus Id. That will be equals to 2Id. That is Iz. याच्यावर तुम्हाला Id कॅल्क्युलेट करायचा आहे. साइड इंटरचेंज करा. साइड इंटरचेंज केला तर ट्वाइस Id is equals to Iz. Iz ची व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. Iz ची व्हॅल्यू काय? mr स्क्वेअर बाय 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल ट्वाइस Id is equals to mr स्क्वेअर बाय 2. हा 2 तिकडे न्या खाली जाईल म्हणजे mr स्क्वेअर बाय 4 होईल. म्हणजे Id इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? तर Id इक्वल्स टू mr स्क्वेअर बाय 4.
म्हणजे डिस्कचा जो डायमीटर आहे त्या डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला आपल्याला, तर इट इज ऑलवेज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर बाय 4. म्हणजे आपण इथं कोणतं प्रिन्सिपल अप्लाय केलं, आपण प्रिन्सिपल अप्लाय केलं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. यातली फर्स्ट केस जी घेतली आपण त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज केलं, सेकंड केस घेतली प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. हे दोन प्रिन्सिपल जर तुम्हाला माहित असतील तर कोणतीही सिमेट्रिक बॉडी असेल तर त्या सिमेट्रिक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही पॉईंटच्या अबाउट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, फाइंड आउट करता येईल, त्यात काही अडचण येणार नाही. अशा वेगवेगळ्या बॉडीचे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत, एम आय आहेत, त्यांचा एक चार्ट बनवून दिलेला आहे तुम्हाला बुकच्या शेवटी. तो चार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचा आहे. वेगवेगळ्या बॉडीज आहेत, वेगवेगळ्या बॉडीचे वेगवेगळे मोमेंट, वेगवेगळे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, वेगवेगळ्या ऍक्सिसच्या अबाउट वेगवेगळे जे या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत. तो चार्ट एक प्रिपेअर कराल तुम्ही, तयार कराल. ऍक्च्युली हा टॉपिक काही तुम्हाला नोटबुकमध्ये दिलेला नाही, पण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसचा नेहमी उपयोग काय आहे नेमका तो समजण्यासाठी आपण हे दोन एक्झाम्पल घेतले. आणि असे एक्झाम्पल जनरली नीट आणि जेडब्ल्यूच्या एक्झाम मध्ये येतात म्हणून आपल्याला ते समजून घेणं गरजेचं होतं, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला हे दोन एक्झाम्पल सांगितले. तर या पद्धतीने अशी डिस्कस नाही, अशी कोणतीही बॉडी असू द्या त्या प्रत्येक बॉडीचा एम आय जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो या दोन प्रिन्सिपलचा वापर करून, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिसचा वापर करू. आता आपण आजच्या मेन टॉपिकला जाऊ, जो आपल्याला आज घ्यायचा आहे, ज्यामध्ये आता हा टॉपिक जो आहे तो नोट म्हणून तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स मध्ये तर देईलच, पण त्याचबरोबर नोट म्हणून तुम्ही नोटबुक मध्ये लिहून टाकाल. आणि याच्यावरचे एक्झाम्पल आहेतच आपल्याला, एक्झाम्पलच्या वेळेला अजून आपल्याला जास्त क्लिअर करता येईल. आता आपला आजचा जो टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक जो आहे तो नेक्स्ट टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. म्हणजे रोटेटिंग बॉडीवर ऍक्ट होणारा जो टॉर्क आहे त्या टॉर्क साठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा. एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. आता यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टॉर्क म्हणजे काय ते आपण एक्सप्लेन करू, कारण टॉर्क म्हणजे काय ते समजलं नाही तर एक्सप्रेशन घेऊन काही फायदा नाही. त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय द टॉर्क लक्षात घ्या. इट इज अनालॉगस टू द फोर्स. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या ऑब्जेक्टला जर आपल्याला लिनियर मोशन मध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आणायचं असेल तर याच्यासाठी नेसेसरी काय फोर्स द्यावा लागतो आपल्याला, फोर्स दिला तरच बॉडी लिनियर मोशन मध्ये. त्याचप्रमाणे जर आपल्याला रोटेशनल मोशन घडवून आणायची असेल तर रोटेशनल मोशन साठी नेसेसरी काय आहे, तर नेसेसरी आहे टॉर्क. ऑलरेडी झालेलं आहे आपलं हे 11th मध्ये, 11th पार्ट मध्ये घेतलेलं आहे आपण. टॉर्क म्हणजे काय होतं, याला मोमेंट ऑफ ए फोर्स सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज मोमेंट ऑफ ए फोर्स. आणि दोन टॉर्क जर एकत्र आले तर ते कपल फॉर्म करतात. कपल सुद्धा आपला टॉपिक झालेला आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे ज्याप्रमाणे लिनियर मोशन साठी फोर्स आवश्यक आहे त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन साठी टॉर्क आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स देत नाही लिनियर मोशन पॉसिबल नाही, त्याचप्रमाणे ज्यावेळेस जोपर्यंत आपण एखाद्या ऑब्जेक्टला टॉर्क देत नाही तोपर्यंत रोटेशनल मोशन शक्य नाही आहे. माझा टॉर्क म्हणजे काय होतं, टॉर्क इज ए कंबाईन इफेक्ट ऑफ फोर्स अँड मोमेंट आर. म्हणजे एखाद्या बॉडीची रोटेशनल मोशन ही फोर्सवर तर डिपेंड करतेच. म्हणजे समजा मी एक बॉडी आहे आणि या बॉडीला मला या एका ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करायचा. हा एक ऍक्सिस आहे, याच्यामधनं पास होणार, याच्या अबाउट मला रोटेट करायचा, या बॉडीला या डायरेक्शनला रोटेट करायचा. मग मला फोर्स द्यावा लागेल. आता फोर्स कोणी जो आहे, समजा मी एखादा फोर्स इथेही देऊ शकतो, या पॉइंटला देऊ शकतो, एखादा या पॉइंटला देऊ शकतो, एखादा या पॉइंटला देऊ शकतो. पण प्रत्येक फोर्स हा याची रोटेशनल मोशन प्रोड्यूस करेलच याची गॅरंटी देता येत नाही. हा जो टॉर्क असतो तो टॉर्क फोर्सवर तर डिपेंड करतो, पण तुम्ही फोर्स हा या ऍक्सिस पासून किती डिस्टन्सवर दिला याच्यावर सुद्धा डिपेंड करतो. मग समजा मी एखादा पॉइंट सिलेक्ट केला, हा एक पॉइंट सिलेक्ट केला, या पॉइंटच्या ठिकाणी मी या बॉडीला फोर्स दिला, या एवढा फोर्स दिला आणि डिस्टन्स हा म्हणजे आर एवढ्या डिस्टन्सवर मी या एवढा फोर्स दिला. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतला मी. परपेंडिक्युलर नसेल तर काय करता येईल, ते झालेलं आहे आपलं ऑलरेडी 11th नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे, नोट्स मध्ये घेतलेलं आहे आपण हे. तर या ठिकाणी मी परपेंडिक्युलर घेतोय सध्या. या फोर्स आहे, या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आहे, या लाईन ऑफ ऍक्शन पासून या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते आहे आर. मग इथं टॉर्क काय असतो, द टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी काय असेल, तर टॉर्क इज ऑलवेज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड मोमेंट आर. मोमेंट आर म्हणजे काय, मोमेंट आर मीन्स द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फोर्स अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि फोर्स यांच्या मधले परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं, याला मोमेंट आर म्हणतो आपण. म्हणजे इथं फोर्स किती दिला आपण, इथं फोर्स दिला एफ, मोमेंट आर्म किती आहे आर,
आणि टॉर्क इंडिकेट करतो आपण, म्हणजे टॉ इक्वल्स टू एफ इंटू आर. ही क्वांटिटी तयार झाली, एक टॉर्क नवीन क्वांटिटी आहे. टॉर्क इज अ कंबाईन इफेक्ट ऑफ फोर्स अँड मोमेंट आर, म्हणजे या दोघांचा कंबाईन इफेक्ट आहे. दोनपैकी एक जरी तुम्ही वाढवला तरी टॉर्क वाढेल, म्हणजे रोटेशनल मोशन इझिली पॉसिबल होईल. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या घराचे जे दरवाजे असतात, डोर्स असतात, त्या डोरला हँडल लावलेले असतात. ते हँडल हिंजेस पासून दूर लावलेले असतात. का? कारण आर वाढवायचा. आर वाढवला तर टॉ वाढेल, टॉ वाढला तर रोटेशनल मोशन इझिली पॉसिबल होईल. म्हणून तुम्हाला दरवाजाला जे हँडल लावलेले असतील ते त्याच्या एजवर दिसतील, म्हणजे त्याच्या जे हिंजेस आहेत, बिजागिऱ्या आहेत, त्या बिजागिऱ्यापासून जास्त अंतरावर दिसतील, जवळ दिसणार नाही तुम्हाला. का? कारण जास्त अंतर देण्याचं कारण काय? हे डिस्टन्स जेवढं जास्त राहील तेवढी आरची व्हॅल्यू जास्त राहील. आरची व्हॅल्यू जास्त राहील, टॉर्क जास्त राहील, त्याचा रोटेशनल इफेक्ट जास्त राहील त्या टॉर्कचा, म्हणजे ती बॉडी लवकर रोटेशनल मोशन मध्ये येईल. हे लक्षात घ्या. टॉर्कचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. याला आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो. वेक्टर टॉ इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ लिहितो आपण याला. वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो आपण याला. ऑल द थ्री क्वांटिटीज आर वेक्टर क्वांटिटी. टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि याच्यानं लक्षात येईल तुम्हाला की आर आणि एफ ला परपेंडिक्युलर असेल टॉर्क हा. आता यामध्ये याचं एसआय युनिट काय? मग याचं एसआय युनिट तुम्हाला याच्यावर डायरेक्टली सांगता येईल. फोर्स इंटू मोमेंट आर, म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स आहे, म्हणजे याचं एसआय युनिट आहे न्यूटन मीटर. सीजीएस युनिट काय असेल त्याचं? सीजीएस युनिट विल बी 9 सेंटीमीटर. आता हे सगळा टॉपिक आपला झालेला आहे ऑलरेडी. फक्त एक बेसिक कन्सेप्ट सांगितला मी टॉर्क काय आहे. तर लक्षात घ्या, टॉर्क इज अॅनालॉगस टू फोर्स. ज्याप्रमाणे लिनियर मोशनसाठी फोर्स आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रोटेशनल मोशनसाठी काय आवश्यक आहे? टॉर्क आवश्यक आहे, ज्याला आपण मोमेंट ऑफ फोर्स सुद्धा म्हणतो. मोमेंट ऑफ फोर्स मीन्स फोर्स इंटू मोमेंट आर मीन्स फोर्स इंटू डिस्टन्स. म्हणून एसआय युनिट न्यूटन मीटर, सीजीएस युनिट 9 सेंटीमीटर. आणि डायमेन्शन जर काढले तर फोर्स मध्ये एक वेळ लेंथ वाढावं लागेल, मीन्स m1 l2 t - 2. दीज आर द डायमेन्शंस ऑफ टॉर्क. टॉर्कचे डायमेन्शंस आहेत. मीन्स बच्चों में से यार दिख रहा नहीं बराबर. दिख रहा नहीं. भोजन का है 1 मिनट. दिक्कत है इसमें. कल की लाइट की अरेंजमेंट तो बराबर थी ना. ये बंद कर दो, ऑडियो बंद करो उसका. इसमें तो क्लियर आ रहा है. ये दोनों लाइट चालू है. लाइट बंद कर दिख रहा क्यों नहीं? लाइट बंद करके देखो. पर आपके पास मोबाइल भी नहीं है आज. मैं तो मोबाइल पे अपन बराबर चलाते. नहीं, मोबाइल का तो कोई इफेक्ट नहीं, इसमें तो दिख रहा ना अपने को. हाँ सर, आप दिखेंगे. वो लाइट का इम्पैक्ट तुमने वो ज़्यादा चालू बंद किया कि नहीं, उसकी वजह से भी हो सकता है. ये अभी इधर का देखो, लाइट बंद हो गया, क्लियर आ रहा है. ये बंद कर दो ना वो. आता दिसते का मला? पूछो बात करो. दिसतंय का रे आता? बघा बरं बोर्डवर. हॅलो, हा माईक ऑन करा. कोणतरी सांगा बरं, दिसतंय का बोर्डवरचं? दिसत नाहीये. काल दिसत होतं का? हो सर, काल दिसत होतं, आता दिसत नाहीये. दिसत नाहीये. बरं एक मिनिट. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे का रे? हा मुली पण आन्सर द्या बरं. आता आलं सर क्लिअर. हा सर क्लिअर आलंय आता. हा आता बघ बरं. सर क्लिअर आलेलं आहे आता. आता क्लिअर आलं. जोशी, मधुरा जोशी. हो सर. हा, मधुरा जोशी. इथे काय दिसतंय का सगळ्यांना रे? मधुरा दिसतंय का? बरं ठीक आहे. काय अडचण असली तर मेसेज टाकत जा तुम्ही. तर ही क्वांटिटी बघितली आपण, टॉर्क. आता टॉर्क ही क्वांटिटी आहे, ऑलरेडी झालेला आपला टॉपिक आहे हा. फक्त आपल्याला एक्सप्रेशन पुढे कंटिन्यू करायचं. आता रोटेटिंग बॉडीसाठी टॉर्क काढायचा आपल्याला. मग आता यामध्ये हे एक्सप्रेशन जे आहे ते इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. ज्याप्रमाणे आपण कायनेटिक एनर्जीसाठी एक्सप्रेशन काढलं, त्याचप्रमाणे हे आपल्याला टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढायचं. आता टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढायचं आपल्याला. टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढताना ज्याप्रमाणे आपण रोटेशनल मोशन मधले रोटेटिंग एनर्जीसाठी आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे, सेम पॅटर्न मध्ये आपल्याला या ठिकाणी टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढायचं. मग टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढण्यासाठी परत आपण एक्झाम्पल तेच घेऊ. कन्सिडर ए बॉडी. ही बॉडी आहे.
इट इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता हे ट्रान्सफर्स ॲक्सिस इंडिकेट करता येईल आपल्याला, किंवा जनरल ॲक्सिस मी इथे इंडिकेट करतो, या पॉईंटमधून पास होणारा, या पॉईंटमधून पास होणारा म्हणजे या पद्धतीचा ॲक्सिस आहे आणि ही बॉडी या पद्धतीनं रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. अल्फा एवढ्या ॲक्सेलरेशन ही बॉडी रोटेट होते. हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ॲक्च्युली. हा जो पेन आहे, हा पेन म्हणजे या बॉडीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही बॉडी जी आहे ती रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. अल्फा एवढा अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग आता या ठिकाणी समजा या बॉडीमध्ये लेटेस्ट कन्सिडर, ही जी बॉडी आहे या बॉडीमध्ये टोटल n पार्टिकल आहे. लेटेस्ट कन्सिडर द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स अँड लेट देअर मासेस आर. त्याचे मासेस जे आहे ते m1, m2, m3 असं करत करत mn पर्यंत. Let their masses are m1, m2, m3 and so on up to mn. These are the masses of these particles. हा फर्स्ट पार्टिकल आहे, याचा मास आहे m1. हा सेकंड पार्टिकल आहे, याचा मास आहे m2. हा थर्ड पार्टिकल आहे, याचा मास आहे m3 आणि हा शेवटचा पार्टिकल आहे, याचा मास आहे mn. These are the total n particles. They are situated at different points. परत कन्सिडर करता येईल. Let us consider they are situated at a distance r1, r2, r3 and so on up to rn. म्हणजे त्यांचे जे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सुद्धा आपण फिक्स करून टाकलं. फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास आहे m1 त्याचं डिस्टन्स आहे r1. फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास आहे m1 त्याचं डिस्टन्स आहे r1. सेकंड पार्टिकल ज्याचं मास आहे m2 त्याचं डिस्टन्स आहे r2. सेकंड पार्टिकल ज्याचं मास m2 त्याचं डिस्टन्स r2. थर्ड पार्टिकल ज्याचं मास m3 त्याचं डिस्टन्स r3. थर्ड पार्टिकलचं मास आहे m3, डिस्टन्स आहे r3. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत पोहोचलो. मास आहे mn, डिस्टन्स आहे rn. आता त्यांची ॲक्सेलरेशन सुद्धा डिफरंट राहते, कारण त्यांचं डिस्टन्स वेगवेगळं आहे म्हणजे ॲक्सेलरेशन वेगवेगळं आहे. मग ॲक्सेलरेशन वेगवेगळं आहे तर फर्स्टचं ॲक्सेलरेशन a1, दुसऱ्याचं ॲक्सेलरेशन a2, तिसऱ्याचं ॲक्सेलरेशन a3 असं करत करत शेवटच्याचं ॲक्सेलरेशन आहे a1. फर्स्ट पार्टिकल याचं ॲक्सेलरेशन आहे a1. हा सेकंड पार्टिकल याचं ॲक्सेलरेशन आहे a2. हा थर्ड पार्टिकल याचं ॲक्सेलरेशन आहे a3 आणि हा लास्ट पार्टिकल nth पार्टिकल याचं ॲक्सेलरेशन आहे an. दीज आर द 3 डिफरंट ॲक्सेलरेशन्स ऑफ डिफरंट पार्टिकल्स. मग आता याचं स्टेटमेंटमध्ये कन्वर्शन करायचं. लेट अस कन्सिडर द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स. लेट देअर मासेस आर m1, m2, m3 and so on up to mn. Let they are situated at a distance r1, r2, r3 and so on up to rn. a1, a2, a3 and so on up to an be their accelerations respectively. हे त्याचे ॲक्सेलरेशन आहेत रिस्पेक्टिव्हली. मग आता या केसमध्ये एक्सप्रेशन फार सिंपल आहे, आपलं लक्षात घ्या. आता आपल्याला पूर्ण बॉडीचा टॉर्क काढायचा. एकेका पार्टिकलचा टॉर्क काढा, सगळ्यांची ॲडिशन करा. फर्स्ट पार्टिकलचा टॉर्क काढेल मी, त्याची ॲडिशन करेल. फर्स्ट पार्टिकलचा टॉर्क काढेल, त्यानंतर सेकंड पार्टिकलवरचा टॉर्क काढेल, त्याच्यानंतर थर्ड पार्टिकलवरचा टॉर्क काढेल. असं करत करत शेवटच्या पार्टिकलवरचा टॉर्क काढेल आणि सगळ्यांची ॲडिशन केली म्हणजे पूर्ण बॉडीचा टॉर्क मिळेल आपल्याला. कारण पूर्ण बॉडी कशी बनलेली आहे सगळ्या पार्टिकल मिळून. मग सगळ्या पार्टिकलचे टॉर्क काढा, त्याची ॲडिशन करा म्हणजे पूर्ण बॉडीवरचा टॉर्क आपल्याला मिळेल. मग आता परत या ठिकाणी आपल्याला टॉर्कसाठी एक्सप्रेशन काढायचं. तुम्ही फर्स्ट पार्टिकलसाठी लिहितोय फॉर फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलसाठी फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास आहे m1, ज्याचं डिस्टन्स आहे r1, ज्याचं या ठिकाणी ॲक्सेलरेशन आहे a1. आता आपल्याला माहिती आहे टॉर्क. व्हॉट इज द टॉर्क? आताच लिहिलं होतं आपण. टॉर्क इज ऑलवेज इक्वल्स टू द फोर्स इनटू मोमेंट आर. मग पहिल्या पार्टिकलवरचा टॉर्क मी दर्शवतो τ1 नी आणि त्याच्यावरचा फोर्स आहे समजा F1 आणि त्याचं मोमेंट आर्म किती आहे? ती आहे r1. फोर्स आहे F1 आणि मोमेंट आर्म आहे r1. मोमेंट आर्म म्हणजे काय? तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या मासचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे या केसमध्ये किती आहे? r1. आता याच्यामध्ये फोर्सची व्हॅल्यू ठेवता येईल आपल्याला. वी नो दॅट F इज इक्वल्स टू m इंटू a. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग पहिल्या पार्टिकलसाठी काय लिहिता येईल आपल्याला? फर्स्ट पार्टिकल F1 इज इक्वल्स टू m1 a1. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ही व्हॅल्यू जर यामध्ये सबस्टिट्यूट केली तर τ1 इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? τ1 इक्वल्स टू F1 ची व्हॅल्यू आहे m1 a1 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय r1. मी हा जो फोर्स आहे F1 या F1 च्या ऐवजी m1 a1 सबस्टिट्यूट केला आहे. आता पुढे नेक्स्ट वन, यामध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ठेवावी लागेल आपल्याला. नाव अगेन पुट. आपल्याला माहित आहे लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन मधलं रिलेशन आहे a इक्वल्स टू r अल्फा. आपण काढलेला आहे 11th मध्ये. a इक्वल्स टू r अल्फा. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. जसं लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन तुम्हाला माहित आहे v इक्वल्स टू r ओमेगा. इन द सेम मॅनर
लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये रिलेशन आहे. आणि पहिल्या पार्टिकल साठी काय सांगता येईल आपल्याला? फर्स्ट पार्टिकल साठी फर्स्ट पार्टिकलचं ऍक्सलरेशन a1, त्याचं डिस्टन्स आहे r1 आणि अल्फा तर कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकल साठी. पूर्ण बॉडीचं ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असतं, म्हणजे त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू परत त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली आपण तर τ1 इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? τ1 इक्वल्स टू m1. a1 ची व्हॅल्यू ठेवा इथं, a1 ची व्हॅल्यू r1 अल्फा इथे ठेवतोय मी, r1 अल्फा आणि मल्टिप्लाइड बाय r1 आहे, म्हणजे त्याला लिहिता येईल m1 r1 स्क्वेअर अल्फा, r1 इंटू r1 r1 स्क्वेअर अल्फा आहे या ठिकाणी. दिस इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. हा पहिल्या पार्टिकल वरचा टॉर्क आहे. नाउ सिमिलरली आता सेकंड पार्टिकल थर्ड पार्टिकल साठी काढायची गरज नाही आपल्याला. सिमिलरली फॉर रिमेनिंग पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल वरचा झाला, फर्स्ट पार्टिकलचा झाला. आता याच्यावर आपल्याला सेकंड पार्टिकलचा काढता येईल, थर्ड पार्टिकलचा काढता येईल, फोर्थ पार्टिकलचा काढता येईल. मग सेकंड पार्टिकल साठी काय काढता येईल? सेकंड पार्टिकल साठी आपल्याला या ठिकाणी लिहितोय मी, सेकंड पार्टिकल साठी τ2 इक्वल्स टू, सिमिलरली फॉर सेकंड पार्टिकल τ2 इक्वल्स टू m2 r2 स्क्वेअर अल्फा. और थर्ड पार्टिकल τ3 इक्वल्स टू m3 r3 स्क्वेअर अल्फा. फर्स्ट पार्टिकल आहे म्हणून फर्स्ट पार्टिकलचं मास आहे त्याचं डिस्टन्स आहे. मग सेकंड पार्टिकलचं असेल सेकंड पार्टिकलचं मास आहे त्याचं डिस्टन्स, थर्ड पार्टिकलचं असेल तर थर्ड पार्टिकलचं मास आहे त्याचं डिस्टन्स. असं करत करत τn म्हणजे काय असेल तर त्याचं मास mn, त्याचं डिस्टन्स rn स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय अल्फा. असं आपण τ1 काढला, τ2 काढला, τ3 काढला, τn काढला. आता आपल्याला पूर्ण बॉडीचा टॉर्क काढायचा. पूर्ण बॉडीचा टॉर्क काढायचा ते कशा पद्धतीने काढता येईल पण आता आपल्याला माहिती आहे बॉडी कशापासून बनलेली आहे. बॉडी इज मेड अप ऑफ ऑल द पार्टिकल, सगळ्या पार्टिकल मिळून बॉडी बनलेली आहे. मग पूर्ण बॉडीचा टॉर्क म्हणजे काय? पूर्ण बॉडीचा टॉर्क म्हणजे त्या सगळ्या टॉर्कची ऍडिशन. मीन्स द टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी इज नथिंग बट द τ1 प्लस τ2 प्लस τ3 प्लस अँड सो ऑन अप टू τn. आता यामध्ये मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, ज्या व्हॅल्यूज मी डिराइव्ह केलेल्या फॉर्म्युले काढलेले आहेत. τ1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? τ1 ची व्हॅल्यू मिळाली m1 r1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली τ2 ची व्हॅल्यू काय मिळाली मला? तर τ2 ची व्हॅल्यू मिळाली m2 r2 स्क्वेअर अल्फा. τ3 काही लिहित नाही मी अँड सो ऑन. τn ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? तर mn rn स्क्वेअर अल्फा. आता तुम्हाला हे लक्षात येईल या पूर्ण इक्वेशन मधनं आपल्याला काही कॉमन काढता येईल. काय कॉमन काढता येईल? तर अल्फा कॉमन काढता येईल. जर मी अल्फा कॉमन काढला तर मला इथं अल्फा कॉमन काढल्यानंतर इथं उरेल m1 r1 स्क्वेअर म्हणून लिहिला m1 r1 स्क्वेअर प्लस इथून अल्फा कॉमन काढल्यानंतर उरेल m2 r2 स्क्वेअर म्हणून लिहितो m2 r2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू लास्ट टर्म मध्ये काय उरेल तर mn rn स्क्वेअर. आता ही ब्रॅकेट थोडीशी ओळखीची वाटेल तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, वाटलं तर याला आपल्याला असं लिहिता येईल, इट कॅन बी रिटन ॲज ए समेशन ऑफ, याला काय लिहिता येईल आपल्याला तर समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर i इक्वल्स टू 1 to n. ऑलरेडी हे मॅथमॅटिकल टर्म झालेली आहे आपली. ही ब्रॅकेट जी आहे mr स्क्वेअर ची सम आहे कुठून कुठपर्यंत 1 पासून n पर्यंत. मग तेच केलं मी mr स्क्वेअर ची सम आहे, सफिक्स यूज केला i कुठून कुठपर्यंत तर 1 पासून n पर्यंत आणि मल्टिप्लाइड बाय पुढे अल्फा आहे. आणि आपल्याला माहित आहे व्हॉट इज दिस ब्रॅकेट, बट व्हॉट इज द समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर i इक्वल्स टू 1 to n. This bracket nothing but a i. What is this I is called as? This I is called as mi of a body. This is the moment of inertia of a body. मग ही व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळेल τ इक्वल्स टू IL. मीन्स द एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी किती आहे तर दॅट इज I इंटू अल्फा. हा I कशासाठी सबस्टिट्यूट केला आपण या ब्रॅकेटसाठी? हा जो फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडीचा फॉर्म्युला आहे, म्हणजे याच्याऐवजी आपण I सबस्टिट्यूट केला म्हणजे τ इक्वल्स टू I इंटू अल्फा. दॅट मीन्स द टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी इज ऑलवेज द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. परत तुम्ही जर याला फोर्स सोबत जर कंपेअर केलं तर वी नो दॅट फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. परत तुम्हाला लक्षात येईल पहा, फोर्स इज एनालॉगस विथ टॉर्क. Linear acceleration is analogous with angular acceleration. In the similar manner, mass is analogous with moment of inertia. सुरुवातीला म्हटलं होतं आपण की moment of inertia ही analogous quantity आहे कशासोबत? मास सोबत. ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये मास असतो त्याप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. हे कंपॅरिझन साठी सांगितलं मी तुम्हाला. आपलं एक्सप्रेशन या ठिकाणी संपलं. दिस इज द एक्सप्रेशन फॉर
टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. आता तुम्ही जर पाहिलं तर आपण कायनेटिक एनर्जीचे सेम एक्सप्रेशन घेतलं होतं. अजून एक एक्सप्रेशन आपण उद्याला घेऊ यावरचं लिनियर अँग्युलर मोमेंटमवरचं. आता यामध्ये काहीच नाही, डायग्राम 3 पार्ट करा तुम्ही यायचे. 3 पार्टवरनं तुम्हाला डेरिव्हेशन क्लिअर होईल. फर्स्ट पार्ट जो आहे तो डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सेकंड पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या पॉईंटवरचे वेगवेगळ्या पार्टिकलवरचे टॉर्क काढले आणि थर्ड पार्टमध्ये सगळ्यांची ॲडिशन केली. फायनल एक्सप्रेशन आपण मिळवलं. असं 3 पार्टमध्ये डेरिव्हेशन लक्षात ठेवतोय.